संकेश्वर छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवस्मारक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची 369वी जयंती उत्साहात साजरी। नमस्कार, मी माधुरी मेस्त्री, HCN न्यूजमध्ये आपले स्वागत। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 369व्या जयंतीनिमित्त संकेश्वर शहरात गुरुवार दिनांक 14 मे रोजी मोठ्या उत्साहात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते। सकाळी शिवस्मारक परिसरात अभिवादन कार्यक्रम पार पडला। यावेळी शिवभक्त, शंभूप्रेमी युवक मंडळे तसेच विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। जय भवानी, जय शिवाजी आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा विजय असो अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला। उपस्थित मान्यवरांनी संभाजी महाराजांच्या शौर्य, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मरक्षणासाठी दिलेल्या बलिदानाचा गौरवपूर्ण उल्लेख तसेच संभाजी महाराजांचे जीवन चरित्र, त्यांचे पराक्रम आणि स्वराज्यासाठी दिलेले योगदान व तरुण पिढीने त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजकार्य व राष्ट्रसेवेसाठी पुढे यावे असे आवाहन समाजसेवक जयप्रकाश सावंत यांनी। स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची आज 369वी जयंती आज संकेश्वरातील समस्त शिवभक्त, शंभूप्रेमी व लोकप्रतिनिधी यांच्याकडून आज इथं शिवस्मारक या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून त्यांना मानधनना आमच्या सर्वांच्या वतीनं आज देण्यात आली। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्याबद्दल बोलायचं झालं तर जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी या जगाला, या देशाला स्वराज्य कसं असावं, रयतेचं राज्य कसं असावं, न्यायनिवाडा कसा करावा याचा जो आदर्श जगापुढं छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला, त्याच पाऊल ठेवत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपलं स्वराज्य राखलं। पाची पातशहांना चारी मुंड्या चित करून त्यांनी स्वराज्याचं रक्षण करत आपल्या देशाची सीमा सुरक्षित केली। त्या आपल्या राजांची आज जयंती 320 लढ्यामध्ये एकही लढाई न हारता धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी आपली विजयीपणा दाखवला। त्याबद्दल त्यांची ताकद, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं चातुर्य, कारण वयाच्या लहान वयातच त्यांनी बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिला व सर्व 18 पगड जातींना घेऊन एकत्रित करून स्वराज्य कसं असावं व कसं सांभाळलं जावं हे त्यांनी सुद्धा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे वाटचाल करत गेली। त्यांचा आदर्श आज जगापुढे घ्यावा हे नमूद करत जो आदर्श आहे तो आज जगाला, मानवाला एक घेण्यासारखा आहे। कारण त्यांच्या प्रचिती आज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाचं चरित्र आजच्या तरुण पिढीपुढं, युवापुढं आवर्जून राहतं की देशाची सीमा सुरक्षित कशी करावी, न्यायाविरुद्ध कसं आपण उठावं हे त्यांच्याकडून प्रेरणा मिळते। एवढी आजच्या त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांच्या चरणी मानवंदना देऊन पुढील काळामध्ये संकेश्वरात सर्व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून, सर्व समाजसेवकांच्या माध्यमातून, सर्व शिवशंभूच्या प्रेमांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचं अश्वारूढ असं स्मारक संभाजी महाराजांच्या उद्यानामध्ये उभं राहावं ही सर्व या आजच्या दिनी मी एवढी सर्व संकेश्वरवासियांच्याकडे विनंती करून मी माझे इथे 2 शब्द केले। कार्यक्रमाला युवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमाची शोभा वाढवली। यावेळी अभिजित कुरणकर, राजू जाधव, संतोष हातनुरी, दीपक भिसे, पुष्पराज माने, नेताजी कुराडे, अप्पा शिंत्रे, महेश दवडते, आनंद लोहार, मारुती सावंत, दिनेश कोळेकर, प्रमोद जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।